फलंदाजी केली प्रणित यांनी, तसेच चांगली गोलंदाजी देखील केली. बॉलर नाव सांगा इकडे कोण. चला क्रिश यांना पाहतोय आपण गोलंदाजी मार्कवर. हो, पहिल्याच चेंडूवरती आपल्याला वेग पाहायला भेटला आणि वेगवान चेंडू निर्धाव येताना पाहायला भेटला. ब्रह्मास्त्र असलेला चेंडू, म्हणजे आपण पाहिलं यॉर्कर, यॉर्कर लेंथ चेंडू म्हटलं तसं. क्रिशचा पुढचा चेंडू सुदर्शनला. पहिला चेंडू सुदर्शनला समजला नाही आणि हा बाहेर टाकलेला चेंडू आत वळवलाय तो क्रिशने. पुन्हा एकदा निर्धाव, सलग दुसरा निर्धाव चेंडू टाकलाय तो क्रिशने नारगोळी संघासाठी. नक्कीच पहिल्याच चेंडूवरती टीम ओळखली जाते सर. पहिल्याच चेंडूवरती टीम ओळखली जाते. कशा पद्धतीने टीमवर्क असेल, कशा पद्धतीने बॉडी असेल, प्रत्येक खेळाडू कशा पद्धतीने उभा आहे क्षेत्ररक्षणासाठी, हे सर्व माहिती आपल्याला ग्राउंडमध्ये आल्यानंतर लगेचच माहिती पडतं. पहा, नारगोळी संघ म्हटलं तर प्रत्येक खेळाडू सेट आपल्याला होताना पाहायला भेटतोय. प्रत्येक सोळे इन ॲक्शन आपण पाहू शकता. ओ, मोठा फटका समोरच्या दिशेने आलाय. पाहूया काय होतोय, काय घडतोय. क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील बघता बघता पूर्ण होताना पाहायला भेटलं. म्हटलं तर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलंय, तसेच चांगली गोलंदाजी पाहायला भेटले. कुठेतरी शॉर्टमध्ये, म्हणजे जेव्हा बॅटीजवळ चेंडू आला तेव्हा कुठेतरी एलिव्हेशन कमी आपल्याला पाहायला भेटला फटक्यामध्ये. चांगलं षटक म्हणावं लागेल क्रिश यांचं. पहिल्या 2 निर्धाव चेंडू नंतर 2 धावा इकडे येताना पाहायला भेटला. 3 चेंडूचा खेळ झालाय. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू लेगच्या दिशेने पटकावलाय. 1 धाव पूर्ण होते. बघता बघता दुसरी धाव देखील कंप्लीट होते. फील्ड होतोय तोपर्यंत तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु चांगली फेकी इकडे पाहायला भेटते क्षेत्ररक्षकाकडून. आणि या 2 धावांनी संघाची धाव संख्या 4 या आकड्यावरती जाताना आपल्याला पाहायला भेटते. चांगली गोलंदाजी पॉवर प्ले मध्ये म्हणावे लागेल. पॉवर प्ले म्हटलं तर तुमचे 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतात. म्हणजे प्रयत्न तुम्हाला 20-15 धावांचं करावं लागतं, परंतु इकडे चांगली गोलंदाजी क्रिश यांच्याकडून. पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने मारणं, एलिव्हेशन कमी, उंची जास्त घेतली, लांबी कमी, गडी होतोय बाद, मोठा धक्का, मोठा आदरा, सुदर्शन नावाचा वादळ येतोय संपुष्टात. देऊया संधी डीजेला. धन्यवाद डीजे. नवीन बॅटर आपण पाहतोय नागेश यांना सुदर्शन यांची जागा भरून काढण्यासाठी. कुठेतरी प्लॅनिंग प्लॅनिंग प्रत्येक फॉर्मॅटमध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. क्रिकेट म्हटलं तर तुम्हाला कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळणं गरजेचं. त्याच्यामध्ये तुम्हाला ABCD या पद्धतीचा फॉर्मॅट देखील फॉलो करावा लागतो. कुठल्या बॅटरबद्दल कुठली गोलंदाजी करावी, कशा प्रकारे गोलंदाजी करावी, त्यानंतर कुठे ऑफ साईडला ठेवा, लेग साईडला ठेवा, फिल्डर देखील तुम्हाला क्षेत्ररक्षक देखील सजवावे लागतात. परंतु त्या प्रकारे नारगोळी संघाने नक्कीच सुदर्शनसाठी सापळा रचला होता आणि नक्कीच त्या सापळ्यामध्ये सुदर्शन सारखा मोठा गडी तंबूच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला भेटला. चला, नवीन गोलंदाज आपण सिद्धेश यांना पाहतोय. पाहूया सिद्धेश कशा रीतीने गोलंदाजी करतील. पहिला चेंडू, खराब चेंडू इकडे पाहायला भेटला. पंच वळले, समांतर हात करून वाईटचा इशारा इकडे पंचांकडून आलाय. म्हणजे कुठेतरी सिद्धेश आणि खराब खेळी पाहायला भेटते सिद्धेश यांच्याकडून. या आधीचा षटक जर म्हटलं तर पहिले 2 चेंडू निर्धाव, त्याच्यानंतर सलग 2-2 धावा येताना पाहायला भेटला. फुलटॉस चेंडू, त्याला फुलटॉन करून टाकलाय. चेंडू सरळ निघून गेलाय सीमा रेषा पार. षटकार.
माझा मल्हारी फुल टॉच बॉल आला आणि फुल टॉच बॉलला फुल टर्न करून टाकलं. पुन्हा एकदा इस. ओ ओ हो हो, काय बॉल आपण पडल्यानंतर थोडासा ऑफ ब्रेक झालेला चेंडू पायाला भेटला होता, परंतु थोडासा. सर हा मोठा मासा गळायला लागला असता. अनिकेत अनिकेत नावाचं वादळ आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे, आपण मागच्या पंचक्रोशी बघितली, प्रीमियर लीग बघितली, तर बेस्ट बॅट्समन म्हणून तो नावाजलेला अनिकेत आहे. आणि त्याची कॅच पकडायची होती तुम्हाला. तुम्ही मॅचमध्ये होतात, ही संधी चुकली आहे. नक्कीच संधीचं सोनं करावं लागेल अनिकेत यांना, कारण की या बॅटरला मी मनुएल पडात संघाकडून देखील वारंवार खेळताना पाहिलेलं आहे. म्हणजे बरेच असे खेळाडू आहेत जे आपल्या पालघर जिल्ह्या. हो, काय फटका सजवला लेगच्या दिशेने, चेंडू सरळ वन बाउंस, सीमारेषा पार, चौकार. धन्यवाद. आला ग बाई, आला ग, आलाय आलाय, आता स्कोर आलाय तुमचा. पहा, धावसंख्या झालेली आहे ती 16. कुठेतरी सिद्धेशाचं षटक फसलं गेलंय, म्हणजे 6 4 10 11 धावा येताना आपल्याला पाहायला भेट. हो, आता कुठेतरी कमबॅक करताना पाहायला भेटलं. थोडासा हलका चेंडू, ऑफ ब्रेक केलेला चेंडू पाहायला भेटला आणि निर्धाव चेंडूची सांगता इथे धावसंख्या स्थिरावलेली आहे 16 या आकड्यावरती. नक्कीच अनिकेत, यष्टीरक्षकाकडून चुकी झाली. अनिकेत जे बाद झाले असते तर कुठेतरी अजून 15 ते 20 धावा कमी होताना आपल्याला पाहायला भेटला, परंतु चुकी. ओहो, पुन्हा कमबॅक, पुन्हा एकदा कमबॅक, निर्धाव चेंडू इकडे सिद्धेश यांच्याकडून पाहायला भेटला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची वैयक्तिक धावसंख्या स्थिरावलेल्या ठिकाणी 16 या धावसंख्येवरती पाहायला भेटतंय. वळूया डीजे कडे, ऐकू एक सुमधुर संगीत. धन्यवाद धन्यवाद डीजे. आता नवीन गोलंदाज आपण पाहतोय, प्रथमेश यांना आपण पाहतोय. पाहूया कशा रीते, कारण स्ट्राईकला आपण पाहतोय पंचक्रोशी प्रीमियर लीग झाली त्याच्यामधला बेस्ट बॅटरचा अवॉर्ड जिंकणारा. मोठा फटका आलाय का, परंतु एलिव्हेशन कमी, उंची कमी व्हाल. कुठेतरी पहा, धरणीला धान झालेली झेल पाहायला भेटले. बघता बघता 2 धावा इकडे कंप्लीट होताना पाहायला भेटत आहेत. ही झेल कुठेतरी पस्तावा करणारी झेल आपल्याला पाहायला भेटणार आहे. चुका 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 होत आहेत. 2 चेंडू, या पहिली यष्टी रक्षकाने चूक केली आहे. आता लॉंग लेगला आपल्याला चुकी होताना पाहायला भेटलंय. म्हणजे अनिकेत यांच्यासाठी आजचा दिवस कुठेतरी चांगला म्हणावा लागेल. नक्की सर, अनिकेतला पुन्हा एकदा जीवदान मिळालंय. एक चूक समजू शकते, दुसरी चूक पुन्हा चूक होत आहेत. म्हणजे चुकावर चुका झाल्या तर त्याचा खिळा होतो. आणि हा पुन्हा हवेत उडवलेला, आणि हा चाललाय स्टँडला. चेंडू सरळ 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 सरळ. नक्कीच या फटक्यानंतर आपल्याला वीरेंद्र सेहवागची आठवण आहे. स्टेट ड्राईव्हचा फटका, वन बाउन्स, चेंडू सरळ निघून गेलाय, सीमारेषा पार, चौकार. चांगली गोलंदाजी कुठेतरी होत होती, परंतु तिथेच कमबॅक करताना आपल्याला अनिकेतला पाहायला भेटलं. तुम्ही 2 झेल सोडल्यात, म्हणजे कुठेतरी चुकीचं पाहायला भेटली नारगोळी संघाकडून. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने गेले, पुन्हा एकदा झेलचा प्रयत्न, काय होईल काय घडेल. या वेळेला क्षेत्ररक्षकांना चुकी घडलेली नाहीये, गडी होतोय बाद. अनिकेत नावाचा वादळ येतोय संपुष्टात. डीजे सुमित. मिहिर यांना अजून देखील आपण पाहतोय 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. त्याच्यामध्ये पाहूया किती धावा गोळा करता येतात माहू संघाला. आता कुठेतरी नागेशवरती मोठी दावेदारी असेल या संघाची.
कारण सिद्धेश प्रथमेश यांनी कमबॅक करताना आपल्याला पाहायला भेटलं. पहिल्या चेंडूवरती 2 आल्या, दुसऱ्या चेंडूवरती चौकार येताना पाहायला भेटलं, तिसऱ्या चेंडूवरती विकेट येताना पाहायला भेटली. म्हणजे प्रथमेश यांनी कुठेतरी कमबॅक केलंय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रथमेश यांचा. हो हो हो, लेगचा एक प्रयत्न होईल का? एक धाव येताना आपल्याला पाहायला भेटे. एक धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे 22 या आकड्यावर, 23 या आकड्यावरती. अजून देखील या षटकातील शेवटचा चेंडू असेल. पाहूया या बॉलवरती किती धावा येतात. महत्वाचा असेल हा खेळाडू नागेश, कारण की 2 गडी सुदर्शन अनिकेत सारखे 2 मातंबर खेळाडू तंबूच्या दिशेने जेव्हा गेले. ओ, निर्धाव चेंडूची सांगता इकडे आलेली आहे. म्हणजे 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्थिरावलेल्या ठिकाणी आपण पाहतोय 23 या आकड्यावरती. चला जास्त टीम मिटिंग घ्यायची नाही, लगेचच गोलंदाज पाठवायचा आहे. आपण पाहतोय पंचक्रोशी क्रीडा असोसिएशन आयोजित पंचक्रोशी चषक 2026 कोण होणार या पंचक्रोशी चषकाचा मानकरी. नक्कीच आपण या ट्रॉफ्या पाहतोय, चमचमत्या ट्रॉफ्या. त्यानंतर प्रत्येक सामन्यासाठी आणि प्रत्येक संघासाठी एक सन्मान चिन्ह देखील दिलं जातंय. धावसंख्या झालेली आहे ती 23. आता गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय छोटा कद बडा धमाका विघ्नेश. आता माहू संघ धमाका करेल की कुठून विघ्नेश कमबॅक करेल हे बघणं योग्य ठरणार आहे. कारण वारंवार पाहिलेलं आहे छोटा कद बडा धमाका. जी लहान मुलं असतात ती नक्कीच शेवटचा टर्निंग पॉइंटला कुठेतरी गडबड करतात. पहिला चेंडू फुल टॉस चेंडू होता, त्याला फुल टर्न करताना कुठेतरी मिस स्टॉक पाहायला भेटला. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, काय फेकी पाहायला भेटली, सुंदर फेकी पाहायला भेटली. एक धाव कंप्लीट झालेली आहे. या एक धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 24 या धावसंख्येवरती. पहिल्या बॉलवरती सुवर्ण संधी होती, फुलटॉस चेंडू होता, परंतु त्याच्यामध्ये थोडंसं टायमिंग कमी आपल्याला पाहायला भेटलं. प्रॉपर एलिव्हेशन फटका पाहायला भेटला नाही फलंदाजाकडून. थोडस नारगोळी संघाकडून इकडे खराब घडतोय. नो चेंडू आलेला आहे. या नो चेंडूवरती फ्रीड देखील असेल. आता सुवर्ण संधी असेल बॅटर मिहिर याला. फ्रीट आलेला आहे. 2 मातंबर संघांमध्ये आपली लढत पाहतोय. एक साईडला नारगोळी संघ, दुसऱ्या साईडला माहू संघामधील नावाजलेले फलंदाज आपण पाहिलेले आहेत. सुदर्शन असेल, अनिकेत असेल. पुन्हा एकदा चुकी 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 या गोलंदाजाकडून. पुन्हा एकदा पुढे खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. फुल टच, त्याला व्यवस्थितरित्या लॉंगॉनच्या दिशेने वाटवलंय. 2 धावा कंप्लीट होईपर्यंत फेकी झाले. 2 धावा होताना आपल्याला पाहायला भेटत आहे. स्कोर कार्ड थोडासा वधारला जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28 या धावसंख्येवरती. म्हणजे नागेश आणि मिहिर यांच्यामध्ये पार्टनरशिप बिल्ड होताना आपल्याला चांगली पाहायला भेटते. ही संघासाठी चांगली बाब आहे. सतीदेवी ब आणि चालकोबा पाले दोन्ही संघाने टॉससाठी यायचं. चांगली गोलंदाजी पाहायला भेटली होती. कमबॅक केलंय गोलंदाज विघ्नेश याने. नक्कीच 3 षटकामध्ये आपण धावसंख्या पाहिली होती ती 23 या आकड्यावरती, 24 या आकड्यावरती. त्याच्यानंतर विघ्नेश आले आणि विघ्नेशने चांगली गोलंदाजी केली. आता शेवटचा चेंडू असेल, पाहूया कशा रीतीने हाताळला जाईल. महत्वाचा बॉल म्हणजे मॅच बॉल म्हटलं जातं ना, शेवटचा बॉल मॅच बॉल म्हटलं जातं. प्रत्येक वेळेला वारंवार आपण पाहिलेलं आहे की एक चेंडू 6 धावा येताना देखील पाहिलेले आहेत आणि फर्स्ट इनिंगमध्ये एक चेंडूवरती 6 धावा देताना देखील पाहिलेले आहेत. तोच चेंडू आपल्याला पाहायला भेटतोय. पाहूया कशा रीतीने बॉल हाताळला जाईल. हो, पंच वळलेत. पुन्हा हात समांतर होताना पाहायला भेटतोय. वाईटचा इशारा आलाय पंचांकडून. पुन्हा एकदा एक अतिरिक्त चेंडू पाहायला भेटलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 29 या आकड्यावरती. इथून जर का मोठा फटका आला तर कुठेतरी कमबॅक करताना माहू संघ आपल्याला पाहायला भेटेल. नागेश स्ट्राईकला आपण पाहतोय. नागेश यांना
हो हो, पुन्हा एकदा एज लागलेली आहे. मिलस्टॉक चांगली गोलंदाजी, खोलवर टप्प्याचा चेंडू. इनिंग संपलेली आहे. या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावलेल्या ठिकाणी 29 या आकड्यावरती पाहायला भेटली. जिंकण्यासाठी आव्हान ठेवले माहू संघाकडे, सॉरी नारगोळी संघाकडे 30 या धावांचं, म्हणजे 20 चेंडूमध्ये तुम्हाला करायचे आहेत 30 धावा. जाऊया, एक संधी देऊया डीजे सुमधुर सुमित. दोन मिनिटं थांबवतो डीजे, लगेचच यायचं आहे. सतीदेवी ब संघ आणि सालकोबा पाले म्हटलं तर रुपेशजी यांचा संघ. चला, सतीदेवी ब संघ कर्णधार लगेच यायचंय मंचाकडे. सतीदेवी ब संघ, चालकोबा पाळे, पाळे संघाचे कर्णधार रुपेशजी आलेले आहेत. चला सतीदेवी, लगेचच घाई करा, थोडी त्वरा करायची आहे प्लीज. सतीदेवी संघ जरा लगेचच यायचंय. 29 धावा झालेल्या आहेत. माहू संघाच्या जिंकण्यासाठी गरज असेल नारगोळी संघाला 30 धावांचं. चांगली गोलंदाजी आपल्याला विघ्नेश यांच्याकडून पाहायला भेटली. त्याच्यानंतर प्रथमेश याच्याकडून देखील चांगली गोलंदाजी पाहायला भेटली. म्हणजे शेवटचे 2 षटक महत्वपूर्ण षटक ज्याला म्हटलं जाते ते षटक चांगले आलेत माहू संघा नारगोळी संघाकडून. चालकोबा टॉस विन झाले आणि त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. काय सांगाल रुपेश, तुमचं काय रणनीती असेल? टॉसचं जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण घेतलंय. नाही, आमची रणनीती एकच आहे की आम्हाला 30च्या आतमध्ये आम्हाला आहे ना हे रन कमी करायचे त्यांचे. विनायक, तुम्ही टॉस तुमच्या नाणे फेकीचा कौल हा चालकोकडून लागला असेल तर तुमची काय प्लॅन होता की बॅटिंग करायची होती की क्षेत्ररक्षण करायचं होता, आणि कितीपर्यंत तुम्ही धावा करणार? सर्वप्रथम क्षेत्ररक्षणच आम्ही घेतलं असतं टॉस जिंकलो असल्याच्या नंतर, जिंकलो असलो तर नंतरला आम्ही आता जास्तीत स्कोर मारायचा प्रयत्न करू. धन्यवाद. दोन्ही संघांना शुभेच्छा. कार्यक्रमासाठी सन्मान चिन्ह घ्यायचं आहे. धन्यवाद धन्यवाद. चला, एक साइड आपण पाहिलेली आहे. नारगोळी संघाने चांगली गोलंदाजी करताना 29 धावा दिल्या होत्या. जिंकण्यासाठी आव्हान ठेवलंय नारगोळी संघासाठी 30 धावांचं. दोन फलंदाज आपण पाहतोय, एक साइडला अक्षय, दुसऱ्या साइडला निखिल. गोलंदाजी मार्कवर आपण पाहणार आहोत सोहम यांना. ज्या पद्धतीने क्रिश, सिद्धेश, प्रथमेश, विघ्नेश या मुलांनी गोलंदाजी केली, त्या पद्धतीची गोलंदाजी म्हणजे चांगली गोलंदाजी या संघाकडून होईल का? कारण 4 षटकांचा सामना, त्याच्यामध्ये 5 चेंडूचा खेळ असणार आहे. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 5-5 चेंडूचा खेळ असेल. 4 षटकामध्ये 20 चेंडूचा खेळ होणार आहे. 20 चेंडूमध्ये 30 धावा करायच्या आहेत. चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. सर, नारगोळी संघाकडून बघायला भेटले तर क्षेत्ररक्षणही चांगलं झालं होतं, आणि क्षेत्ररक्षण चांगलं करताना त्यांचे आता फलंदाजीचे प्रयत्न किती आहेत ते बघायला मिळतील. माहू संघाकडून पहिला बॉल, फुलटॉस, प्रयत्न होते का बघूया. अरे सुंदर प्रयत्न, पण झेल सुटला आणि 1 धावा घेतले. विनायकने प्रयत्न केला होता मला वाटतंय तो कॅचसाठी.
मस्त प्रयत्न केला होता, परंतु जर त्याला यश मिळालं असतं तर ते माऊ संघाच्या खात्यात गेले असते. पहिलाच बॉल आणि हा गोलंदाज. हो नक्कीच या पद्धतीचा प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. प्रयत्नासाठी 100% दिले जातील. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन चेंडू पुढे केलेला चेंडू पहा, वन बॉल सीमारेषेलगत चाललाय, परंतु तिकडे फील्ड क्षेत्ररक्षक सजवलेला. काय होतंय, काय करतोय, मोठी चुकी होईल का? परंतु कॉलिंग चांगली 2 खेळाडूंमध्ये पाहायला भेटतं. पहा गोलंदाजी ज्या पद्धतीने होते, कुठेतरी यांनी देखील सापळा रचले आहे. ज्या पद्धतीने सुदर्शनसाठी सापळा रचला गेला होता, त्या पद्धतीने पहा साहिलने देखील सापळा रचलेला आहे. पहिल्या चेंडूवरती चान्स होता, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. दुसऱ्या चेंडूवरती लॉंग लेगला आपल्याला पाहायला भेटलं. पुन्हा एकदा पहा, पुन्हा एकदा पायावरती आदळलेला चेंडू पाहायला भेटला, परंतु वेग पंचांनी बाईज इकडे सांगताना, परंतु वेग आपल्याला पाहायला भेटतो या गोलंदाजाकडे. तुम्हाला याच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. तुम्हाला चांगली गोलंदाजी या जर मॅच मध्ये राहायचं असेल तर या संघाविरुद्ध नारगोळी संघाकडे तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल सर. नक्कीच सर. शुभम आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळतोय. हा पुढचा फुल टॉस घेतलाय, लेगच्या साईडने मारलेला आणि हा षटकार. वळूया डीजे कडे, घेऊया सोहम याच्याकडून, कारण की आपण पाहिला पायावरती आदळण्याचा प्रयत्न होता, त्याला फुल टॉच केला, फुल टोन करून टाकला, सीमारेषे पार केला. पुन्हा शॉर्ट ऑफ लेन चेंडू, आता उंची गाठलेली आहे, उंची गाठलेली आहे. अनिकेत पाहू शकता, चांगली झेल पाहायला भेटली, कमबॅक केलाय सोहम यांनी. गडी होतोय बाद, मोठा आदरा, मोठा धक्का नारगोळी संघाला पाहायला भेटलेला आहे. देऊया संधी डीजेला, ऐकू एक सुमधुर संगीत डीजे. पाहतोय स्कोर कार्ड वरती 9 धावा, म्हणजे अक्षय याच्याकडून षटकार आल्यानंतर कुठेतरी सोहमने कमबॅक करताना पाहायला, अनिकेत यांची चांगली झेल देखील आपल्याला पाहायला भेटली. नवीन बॅटर आपण पाहतोय सुनील यांना. नक्कीच नवीन बॅटर आपण सुनील यांना पाहतोय, सुनील गाडेसाहेब यांना येताना आपण पाहतोय. चर्चा असेल या खेळाडूची, कारण की आपण पाहतोय एक्सपिरियन्स महत्वाचा असतो. तेच 40+ चे खेळाडू आपल्याला सुनील साहेब इकडे पाहायला भेटत आहेत. सर. सुनील हा माझा वर्गमित्र आहे, जो आता 45 रनिंग आहे. या 45 मध्ये बघूया कसा फलंदाजी करणार तो. मगाशी त्यांनी क्षेत्ररक्षण चांगलं केलं होतं. थ्रोही मगाशी बघितलं होतं आपण, लेग ऑन साईडने मारलेला चेंडू त्याने हातात फेकला होता यष्टी रक्षकाच्या डायरेक्ट. काय गोलंदाजी होते, काय गोलंदाजी माहू संघाकडून होते. कन्फर्म गोलंदाजी. अनिकेत नक्कीच स्थिरावलेली आहे, धावसंख्या 9 या आकडे. अनिकेत हे खेळाडू बॉक्समध्ये देखील तेवढीच चांगली फलंदाजी करतात. मी वारंवार यांना पाहिलेलं आहे बॉक्समध्ये खेळताना देखील. आणि नक्कीच ज्या पद्धतीने मी वर्णन केलं सुनील सरांचं, त्या पद्धतीने कर्णधाराने देखील त्यांच्या खांद्यावरती एक जिम्मेदारी दिलेली आहे की तुम्ही जा आणि नक्कीच. ओहो, चांगला फटका सजवलाय, कॅच बनी, मॅच बनी, कॅच बनले. चांगली गोलंदाजी, सापळा रचलेला होता आणि त्या सापळ्यामध्ये खेळाडू सापडला देखील आहे. डीजे धन्यवाद सोनू, तुझा माझ्यावर भरोसा आहे काय. परंतु गोलंदाजी पहा, ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण लावलेलं आहे कर्णधाराने, ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण लावलेलं आहे त्याच पद्धतीने गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला भेटते. अचूक गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते आणि अचूक टप्पा देखील आपल्याला पाहायला भेटतोय.
आतापर्यंत एकही चेंडू असा झालेला नाही आहे की इकडे तिकडे गेला असेल. एक चुकी झाली होती पहिल्या षटकामध्ये सोहमकडून, पायावरती आदळण्याचा प्रयत्न होता, त्या चेंडूला सरळ सीमारेषापार धाडलं होतं, परंतु त्याच्यानंतर त्याने देखील कमबॅक करताना आपल्याला पाहायला भेटलं. म्हणजे माहू संघाला कमबॅक करता येतो. देखील बाद झाल्यानंतर आपण पाहतोय फलंदाजीसाठी क्रिश. ओ हो, पॉइंटच्या दिशेने मारलेला फटका, तिथे प्लेयर नाहीये, चेंडू सरळ निघून गेलाय. वन बाउंस, सीमा रेषा पार, चौकार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. म्हणतात ना, आलाय आलाय क्रिश नावाचं वादळ आलाय, वादळ आला आणि वादळाने पहिल्या चेंडूवरती चौकार लगावताना सुरुवात करताना आपल्याला पाहायला भेटले. पाहूया पुढील चेंडू. पुन्हा एकदा पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, परंतु आता पहा गोलंदाजाने पुन्हा कमबॅक केलाय. थोडस वेग आपल्याला पाहायला भेटलं या बॉलवरती. अचूक टप्पा देखील पाहायला भेटला. टायमिंग आपल्याला प्रॉपर काही झालेलं नाहीये क्रिश यांच्या बॅटीतून. सरळ विसावला गेला चेंडू, यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव. चेंडूची सांगता धावसंख्या स्थिरावलेल्या ठिकाणी 13 या आकड्यावरती पाहायला भेटले. म्हणजे माहू संघाने कुठेतरी कमबॅक केलाय. आता शेवटचा चेंडू असेल या षटकातला, पाहूया कशा रीती हाताळला जाईल. चुकीचा निर्णय, चुकीच्या वेळेला चुकीचा निर्णय घेतला क्रिश यांनी. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, परंतु अचूक आणि भेदक मारा. या षटकामध्ये पहा फक्त धावा आल्या 4. म्हणजे जो एक चौकार गेला ना तोच आलाय. म्हणजे या षटकामध्ये चांगलं षटक म्हणावं लागेल नारगोळी संघाकडून. माहू संघाकडून नक्कीच नारगोळी संघासाठी खराब षटक म्हणावं लागेल, परंतु माहू संघासाठी चांगलं षटक म्हणावं लागेल. 13 धावसंख्या झालेली आहे. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा आल्यात. म्हणजे सोहमचा षटक म्हटलात तर आपण पाहिला 9 धावांचं आलं होतं. त्याच्यानंतर आपण पाहिलं मिहिर यांचं षटक म्हटलं तर त्याच्यावरती 4 धावा आलेल्या आहेत. म्हणजे टोटल 13 धावा झालेल्या आहेत. चांगलं कमबॅक केलंय. आता माहू संघाने आता कशा रीतीने पुढील 2 षटक हाताळले जातील हे बघणं आपल्याला योग्य ठरेल. सर, आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये प्रत्येक षटकामध्ये डबल डिजिट मध्ये जात होते. आतापर्यंत बघायला गेला तर सगळे 12, 13, 17 अशा धावा मिळत होत्या. पण माहू संघाने एक जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन केलंय. सिंगल डिजिट मध्ये ठेवलंय. पहिल्या षटकामध्ये 9 धावा, दुसऱ्या षटकामध्ये या फक्त 4 धावा. हो नक्कीच माहू संघाने कमबॅक केलंय आणि ह्या संघाला मी वारंवार पाहिलेलं देखील आहे. या संघाला कमबॅक करता देखील येतो. मोठमोठ्या संघांसमोर खेळताना देखील या संघाला पाहिलेलं आहे. बॉडी लाईन पहा, चांगली गोलंदाजी पहा, अचूक टप्पा, भेदक मारा, क्षेत्ररक्षण पहा. हो, पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आपल्याला पाहायला भेटला. निर्धाव चेंडूची सांगता अनिकेत यांनी चांगलं षटकाची सुरुवात करताना आपल्याला दिसत आहेत. ज्या पद्धतीने फलंदाजी केली त्या पद्धतीने गोलंदाजी देखील तेवढीच चांगली पाहायला भेटेल का बघणं योग्य ठरेल. नारगोळी संघाने फलंदाजीमध्ये थोडंसं घाई केले, कारण त्यांची फिल्डिंग आणि बॉलिंग चांगली झाली होती. पण माहू संघाने कमबॅक केला आणि माहू संघाने जखडून ठेवलाय ते नारगोळी संघाला. हा लॉंग ऑफ मिड ऑफच्या दिशेने टोलवलेला चेंडू. 1 धाव घेतले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा घेतल्यात. बघता 2 धावा या नारगोली संघाच्या वाढल्यात. धावसंख्या पोहोचले ते 15 धावसंख्येवर. खरोखर चांगली रनिंग बिटवीन द विकेट या 2 खेळाडूंमध्ये पाहायला भेटते. परंतु पहा 40+ खेळाडू असून सुद्धा सुनील यांच्याकडून कॉल झाला होता की दुसरा रन देखील कंप्लीट होऊ शकतो, तू ये. आणि खरोखर त्याच पद्धतीची या 2 खेळाडूंमध्ये चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटली. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती आपण पाहतोय 15 या आकड्यावरती. म्हणजे अजून इकडून 15 धावांची गरज असेल या संघाला. पाहूया पुन्हा एकदा अनिकेत. ऑफ ब्रेकचा मारा पडल्यानंतर आतमध्ये उसळी घेणारा चेंडू आपल्याला पाहायला भेटला अनिकेत यांचा. या षटकामध्ये आपण पाहिलं पहिल्या 3 चेंडूचा खेळ झाला. या 3 चेंडूमध्ये 2 निर्धाव धावा आपल्याला पाहायला भेटल्यात. एक डबल डिजिट आपल्याला पाहायला भेटले. म्हणजे 3 चेंडू 2 धावा खर्च केल्यात अनिकेत यांनी. आता किती धावा खर्च होतील शेवटच्या 2 चेंडूवरती बघण्यासारखं असेल. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने मारला, क्षेत्ररक्षण झालंय. पाहूया काय होतंय. फेकी खराब फेकी पाहायला भेटली. पुन्हा एकदा फेकी गचाळ. ओ हो, हे काय घडतोय, काय बिघडतोय.
माहू संघासाठी खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटतोय. फंबल फंबल फंबल. कुठे एक धाव होती तिकडे 4 धावा आपल्याला पाहायला भेटल्या. जायला बॉल बॉल टाकला होता चांगला, परंतु काय आहे की क्षेत्ररक्षण बॉल फेकला वाशीकडे आणि गेला काशीकडे, अशी त्याची 19 काशी धाव झाली संख्या. त्यांची. नक्कीच वाशीकडे टाकला, काशीकडे गेला, परंतु या क्षणाला तुम्हाला चांगली गोलंदाजी करतायत, चांगलं क्षेत्ररक्षण देखील होतंय, परंतु फेकी इकडे खराब पाहायला भेटली. या 4 धावेनी संघाची धावसंख्या धावून पोचलेली आहे 19 या आकड्यावरती. म्हणजे 19 धावा झालेल्या आहेत. या 19 नंतर अजून देखील रनआउट पाहिजे होता. 11 धावांची गरज आहे. स्कोर पोचलाय 19. स्कोर दबला होता, अनिकेतने दाबून ठेवला होता. एकच धाव पाहिजे होती तिथे, आणि म्हणजे जास्तीत जास्त एक धाव. रनआउटचा चान्स होता, परंतु तो ओव्हरथ्रो झाल्यानंतर इकडून तिकडे फेकण्यात आला आणि त्याचा फायदा उचलला तो नारगोली संघाने. खराब फेकी पाहायला भेटली दोन्ही अटेम्प्ट मध्ये. खराब फेकी आपण पाहिला, पॉईंट्स वरून देखील तो चेंडू जो फेकला गेला तो बॉलर्सच्या वरून गेला. त्याच्यानंतर आपण डीप वरून पाहिला, तो देखील फेकी त्याच्यावरून गेला, बॉलर्सच्या वरून गेला. अशा रीतीने 4 धावा काढताना आपल्याला फलंदाज सुनील पाहायला भेटलं. या 4 धावांनी म्हणजे म्हटलं तर आपण 4 चेंडूचं खेळ झालं अनिकेतचं. त्या 4 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्यात अनिकेत यांनी. आता शेवटचा चेंडू असेल, या पाहूया. या बॉलवरती मॅच आहे, या बॉलवरती अनिकेतचा मॅच आहे. कशा रीतीने हाताळला जाईल हा बॉल पाहूया. पुढचा चेंडू सचिन स्ट्राईकला, सचिन वर्सेस अनिकेत, मोठी बॅटल. सुनील फास्टे. ओ सुनील, सॉरी. आता पाहूया, आता फेकी चांगली पाहायला भेटली. या 1 धावेनी संघाची धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती 20 या आकड्यावरती. म्हणजे आता चेंडूची खेळी असेल 5 आणि जिंकण्यासाठी गरज असेल 10. 5 चेंडू 10 धावा. काय वाटतंय सर? अटीतटीचा सामना म्हणावा लागेल, नारगोली वर्सेस माऊ. आणि आता गाजलेला गोलंदाज मला म्हणावं लागेल की पंचक्रोशीमध्ये माऊ संघाकडून विनायक आहे. बघूया, परंतु कर्णधाराचा कॉल असेल कोणाला हा चेंडू सोपवायचा, कोणाच्या हातात सोपवायचा तो. 5 चेंडू 10 धावा. नारगोलीने कमबॅक केलाय. मगाशी जो ओव्हरथ्रो झाला 4 धावा ज्या मिळाल्या त्या बोनसमध्ये मिळाल्या. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा माहू संघ. जास्त वेळ घ्या. सुदर्शन, आपणास विनंती आहे की जास्त वेळ घ्यायचं नाही आहे. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. उर्वरित 5 चेंडूमध्ये आपल्याला 10 धावा डिपेंड करायचे आहेत. कशा रीतीने गोलंदाजी होईल, सुजित नक्कीच खुश असतील, कारण की आज त्यांचा प्रॉपर 11चा स्क्वॉड आपल्याला पाहायला भेटला आहे. ज्याच्यामध्ये प्रमोद असतील, त्यांचे मित्र पिंट्या असतील, म्हणजे प्रणित असेल, सुजित असेल, म्हणजे 3 मातंबर खेळाडू एकाच संघामध्ये खेळताना आपल्याला पाहायला भेटलं. परंतु एकाचीच खेळी चांगली पाहायला भेटली, प्रणित यांची. चला अनिकेत, विनंती असेल जास्त वेळ घ्यायचं नाही, अन्यथा लक्षात ठेवायचं आहे तुमचा एक खेळाडू 30 यार्ड मधून आतमध्ये घेतला जाईल. 5 चेंडू 10 धावा. 5 चेंडू 10 धावा. म्हणजे एक साईडला आपण पाहतोय माहू संघ, दुसऱ्या साईडला आपण पाहतोय नारगोळी संघ. दोन्ही मातंबर संघ. नजरा सर्वांच्या आहेत, नजरा सर्व प्रेक्षकांच्या. DBL लाईव्ह प्रेक्षेपण करतोय पूर्ण मंडणगड, दापोली, रायगड, मसला सगळे तालुके पाहायला ही मॅच आहेत. ओ पहिला चेंडू पडल्यानंतर उचली घेणारा चेंडू आपल्याला पाहायला भेटला. निर्धाव चेंडू ती सांगता 4-10 समीकरण असेल 4-10. सर दोन्ही गावांमध्ये फक्त पाणी आहे, नदी आहे. व बघूया खेळावर कोण पाणी सोडतंय, नारगोली की माऊ. विनायकवर विश्वास ठेवलाय तो कर्णधाराने, आणि विनायक, बघूया विनायकचा पुढचा चेंडू सुनील याला, आणि सुनीलने उंच उडवलाय. बघूया कॅच होतोय की बाहेर जातोय. आणि हा सीमारेषा पार षटकार. वळूया डीजेकडे.
करू नका. आता गरज असेल 3 वरती 4, 3 वरती 4. चेंडू सरळ निघून गेला होता आउट ऑफ द पार्क. सीमारेषा पार. षटकार कुठेतरी साथी म्हणजे म्हणतात ना 11 खेळाडू जरी मैदानात असले तरी जो 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये असतो तो 12वा खेळाडू महत्त्वाचा असतो. आणि तेच खेळाडू आमच्यासोबत माऊ संघाकडून देखील आहेत आणि नारगोळी संघाकडून देखील आहेत. पुन्हा एकदा सुनील सज्ज. पुन्हा एकदा पहा कमबॅक केलाय, कमबॅक केलाय, कमबॅक केलाय. पंचांनी बोट दाखवलाय आसमानाकडे. गडी झालाय बाद. मोठा धक्का, मोठा अद्रा इकडे भेटतोय नारगोळी संघाला. कृष्ण नावाचं वादळ देखील येतोय संपुष्टात. देऊया संधी डीजेला. ऐकू एक सुमधुर संगीत डीजे. नवीन बॅटर कोण आलाय? अरे कुठे गेले ते? नवीन कोण आलाय? ओ अरे काका कुठे गेले? काका जीत नवीन बॅटर आपण पाहतोय जीत. पहा आता मैदानामध्ये समीकरण पहा. बाप बेट्याचा खेळ चालू आहे. एक साइडला आपण पाहतोय सुनील यांना, दुसऱ्या त्यांचाच मुलगा ज्या चेंडूवरती पप्पा बीट होत होते त्याच चेंडूवरती मुलगा देखील बीट होताना आपल्याला पाहायला भेटतोय. समीकरण बदललंय. आता समीकरण बदललंय. आता समीकरणामध्ये फेरबदल म्हणजे आपण पाहतोय 2 चेंडू 4 धावा. 1 वरती 4 धावा. म्हणजे आता तुम्हाला जीवपणाला लावावं लागेल. तुम्हाला पूर्ण आपली शक्ती एक करून त्या बॉलवरती लक्ष केंद्रित ठेवून तुम्हाला टायमिंग प्रॉपर करावं लागेल. तुमचा फटका एलिव्हेशन सर्व प्रॉपर असणं गरजेचं आहे. सर ज्यांना आता बघायला गेलं ना ते ज्यांचा हार्ट रेट जास्त आहे, हार्टबीट ज्यांना जास्त प्रमाण जास्त आहे त्यांनी हा सामना शक्यतो टाळावा. असा आहे असा सामना. एका चेंडूत 4 धावा. बघूया अतिशय अटीतटीचा सामना माऊ आणि नारगोलचा. म्हणजे कमबॅक केलं होतं सुनीलने षटकार मारून, पण पुन्हा कमबॅक केलं ते विनायकने माऊ संघासाठी. 1 बॉल 4 धावा. बघूया काय घडतंय. आणि हा सामना माऊ संघाने खिशात घातलाय. अभिनंदन माऊ संघाचे आणि नारगोल संघाचे. हार्दिक स्वागत या टीममध्ये. नक्कीच माऊ संघाला अभिनंदन असेल तर नारगोळी संघाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असतील. चांगली फलंदाजी केली. एक चांगला सामना देखील पाहायला भेटला. चला मिहीर ठरतोय या मॅचचा सामना होईल. मिहीर आपण लगेचच यायचं आहे. मिहीर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली. 4 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाजीमध्ये. त्याच्यानंतर चांगली पार्टनरशिप बिल्ड होताना देखील आपल्याला त्याच्याकडून पाहायला भेटली. तो मिहीर ठरतोय या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी यायचा आहे लगेच मिहीर. सुजित गडशी साहेब आपणास विनंती असेल की मिहीर यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन सन्मानित करायचं आहे. या स्पर्धेसाठी उपस्थित मान्यवरांचे देखील स्वागत.